साहेब, आज प्रचाराचा तुम्ही हिटणी गावातून शुभारंभ करताय, काय सांगाल? मी प्रथम हिटणी ग्रामदेवत श्री बसवेश्वर चरणी नतमस्तक होतो आणि हा लोकोत्सव आहे. पंचवार्षिक निवडणूक म्हणजे हा सार्वभौम देशामध्ये ह्या लोकोत्सवाला आपण सामोरे जात आहे. त्याबद्दल हा निवडणूक मी अपक्ष उमेदवार नाही. मी सर्वांना सांगू इच्छितो, नूल हसूर चंपू मतदारसंघातील नूल पंचायत समितीचा बसवेश्वर ग्रामदेवतेचा मी उमेदवार आहे आणि मुतनाळ ग्रामदेवत श्री दुर्दुंडेश्वराचा मी उमेदवार सेवक आहे आणि निलजीचा श्री हनुमान देवाचा ग्रामदेवतेचा मी सेवक आहे आणि हेब्बाळचा श्री रामलिंगेश्वर देवाचा मी सेवक आहे आणि नूलचा श्री बलभीम देवाचा मी सेवक आहे. कारण या सर्व ग्रामदेवतेला मी नतमस्तक होतो आणि या सर्व ग्रामदेवतेतील पंचक्रोशीतील ग्रामस्थांना मी साष्टांग नमस्कार घालून आज नदीकाठी या पंचमभूताला स्मरून आणि आपल्या ग्रामदैवत श्री बसवेश्वर चरणी नतमस्तक होऊन मी आज लोकोत्सवाला सामोरे जात आहे आणि सर्वांना कळकळीचं विनंती करतो, हे निवडणूक ही एलटी नवलादची निवडणूक नाही, हे सामान्य कार्यकर्त्याचा निवडणूक आहे. पक्षानं डावललं परंतु जनतेनं तारलं असं हे संकेत या मतदारसंघातून तालुक्याला जावं एवढंच मी सर्वांना विनंती करतो. आणि साहेब, आपण आपल्याला पक्षानं उमेदवारी नाकारली, पण आपण ही लढाई कोणत्या गोष्टीवर लढत आहात? नाही, पक्षानं उमेदवारी नाकारले म्हणण्यापेक्षा मी हे निवडणूक यासाठी लढवत आहे की हे मी कुणाच्या विरोधात लढवत नाही. कारण हे सर्वपक्षीय उमेदवार आहे मी. कारण सर्वपक्षीय उमेदवार का म्हणतो की सर्व पक्षामध्ये हेच गोंधळ चालू आहे की सामान्य कार्यकर्ता 10-12 वर्षे काम करतो आणि नंतर जे इन्कमिंग येतात, जे बडे लोक येतात, त्यांच्यासाठी या छोट्या कार्यकर्त्याने डावलला जातो. ते सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना माझं कळकळीची विनंती आहे, जे सर्व पक्षामध्ये कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्या अन्यायाचा न्याय मागण्यासाठी मी जनता दरबारी या पंचक्रोशीतील तमाम 17,087 लोकांच्या उंबरं झिजवणार आहे आणि त्यांच्या उंबऱ्याला नतमस्तक होऊन त्यांच्याकडनं माझी ओंजळी पसरून मी मतदानाच्या स्वरूपात मी न्याय मागणार आहे. याच्यासाठी मी सामोरे जात आहे की सामान्य कार्यकर्त्याच्या वरती अन्याय झाल्यानंतर मंत्री, खासदार, आमदार काही केलं नाही तरी जनता त्यांना धडा शिकवते हे दाखवण्यासाठी मी या रणांगणात उतरलो आहे. आता तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहात, तुमच्या समोर आव्हानं काय असणार आहेत आणि जनतेला तुम्ही आवाहन काय करणार आहात? नाही, हे आव्हान आणि प्रति आव्हानाचा निवडणूक नाही आहे. कारण मी गेल्या 12 वर्षे मी काम करत आहे. विधवा, परित्यक्ता, अपंग, भूमिहीन असू दे, HIV ग्रस्त असू दे, कॅन्सरग्रस्त असू देत आणि रेशन कार्ड असू दे, पॅन कार्ड असू दे, आधार कार्ड असू दे, जाती दाखला असू दे, या सर्व शासकीय कामं मी प्रत्येक गावामध्ये करत आलेले आहे. आणि हे निवडणूक आव्हान आणि प्रति आव्हानाचा विषय नाहीये. कारण हे काय ग्रामपंचायतीचा निवडणूक नाही, सोसायटीचा निवडणूक नाही, दूध डेअरीचं निवडणूक नाही. कारण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मी सदस्य होणार आहे तर आव्हान म्हणायला येते, कुठल्या तरी डेअरीचं मी संचालक होणार आहे आव्हान. हे पंचक्रोशीचं निवडणूक आहे, म्हणजे पंचक्रोशीतील तमाम मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात आहे. मी तमाम नूल पंचक्रोशीतील तमाम मतदार बंधूंना, मायबाप जनतेला एक साष्टांग नमस्कार करून कळकळीची विनंती करतो की माझी चिन्ह हा पाण्याची टाकी आहे. पाणी म्हणजे हे पंचमहाभूतातलं एक आपलं एक रत्न आहे. मी पाणी या चिन्ह तुमच्या घरी घेऊन यायला लागलोय, पाण्याची टाकी. एक विनंती करणार आहे सर्व तमाम मायबाप जनतेला की तुम्ही मला मतदान दिला तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही प्रशासनाच्या जाण असलेल्या माणसाला तुम्ही सभागृहात पोहोचवणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी सर्वांचं मनपूर्वक आभार पण मानणार आहे की मला तुम्ही जर संधी दिला तर सर्वांच्या दारी जाऊन काम करण्याचं मला एक संधी मिळेल. आणि मला मत म्हणजे विकासाला मत, मला मत म्हणजे 12-13 वर्षे काम केलेल्या कार्यकर्त्यावरती अन्याय झाला तर जनता कसं पेटून उठतोय त्याचं मूर्तिमंत उदाहरण मी सर्वपक्षीय उमेदवार आहे. आणि या तमाम 17,087 लोक माझे पक्ष आहेत आणि या सर्व या मायबाप जनता, स्त्री पुरुष हे सगळे माझे मतदार आहेत, हे माझे पालक आहेत. मी त्यांच्या पदरी पडणार आहे, त्यांनी त्यांच्या पदरी पडल्याने त्यांचा आशीर्वाद घेऊन मी सभागृहात सामान्य लोकांची प्रश्न मांडणार आहे. आणि पाण्याची टाकी एकूण लक्षात ठेवा. आणि पाण्याच्या टाकीला मत म्हणजे हे विकासाला मत आहे. पाण्याच्या टाकीला मत म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला प्रशासनात पाठवण्याची तुमचं आधारभूत आणि तुमचं मतदान हे त्यांच्या ओझरीत टाकलं तर प्रशासनामध्ये जाऊन सामान्य लोकांची प्रश्न कसं मिटवते त्याचं मूर्तिमंत उदाहरण मी होऊ शकतो. हे तुमच्या चरणी अर्पण करतो माझे विचार. एसपी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एसपी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एसपी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।